नातं कादंबरी भाग 11 आणि शेवटचा भाग. प्रकरण 91. दीप्ती आणि विराजचा डिवोर्स. लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर. हळूहळू सुरभी घरात रुळायला लागली होती. ती अगोदरच मॅच्युअर्ड होती, पण एवढ्या मोठ्या वाड्याची मालकीण म्हटल्यानंतर ज्या ज्या जबाबदाऱ्या पडत होत्या त्यासुद्धा ती समर्थपणे पेलत होती. मासाहेब तर खूप खुश होत्या. दीप्तीने आपलं ग्रॅज्युएशन लवकरात लवकर पूर्ण केलं आणि पुण्यात जाऊन MBA साठी ॲडमिशन घेतलं. सुरभीसुद्धा हळूहळू घरचं सगळं सांभाळून ऑफिसला जाऊ लागली होती. मल्हार सरांची पत्नी म्हणून नव्हे तर ऑफिसमध्ये तिने स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं. मॅनेजर म्हणून ती काम पाहू लागली. तिच्या बाबांसाठी दिलेले पैसे तिने मल्हार सरांना देऊ केले होते. तेव्हा मल्हार म्हणाले, मग अशी परतफेड करायची झाली तर आम्हाला तर कर्जबाजारी व्हावं लागेल, कारण कोणताही संबंध नसताना तू मासाहेबांसाठी शहरात आलीस, त्यांची एवढी सेवा केलीस, ती तर पैशात मोजता येणार नाही ना. आणि आता माझं तुझं कशाला गं करायचं? जे काही आहे ते आपलं आहे. गोड हसून त्याने आपले बाहू फैलावले. त्याच्या आश्वासक मिठीत ती आश्वस्त झाली होती. मल्हारने एक महत्त्वाचा विषय सुरभीकडे काढला. सुरभी, 2 महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. दीप्ती आणि विराज वेगळे राहत असले तरी ऑन पेपर त्यांचा डिवोर्स अजूनही झालेला नाही. डिवोर्स द्यायला तो आडकाठी करेल, पण बिझनेसची सगळी सूत्रं माझ्या हातात ठेवल्यामुळे त्याला इथे येऊन सही करावीच लागेल. तूही दीपूशी बोलून घे. लवकरात लवकर ते कायद्याने वेगळे झाले ते सगळ्यांसाठीच बरं आहे. एकदा का त्यांचा डिवोर्स झाला की मग मी न्यूझीलंडला जाऊन येईन. मीराच्या कंपनीत असलेली माझी पार्टनरशिप सोडून टाकीन. पण ते सगळं वाइंडअप करायला एकदा न्यूझीलंडला मला जावंच लागेल. वाटल्यास तूही चल तेव्हा. सुरभीला त्याचं म्हणणं पटलं. विराजने सुरुवातीला आडकाठी केली, पण डिवोर्स म्युच्युअल अंडरस्टँडिंगने होईल, त्यामुळे तुला काहीही द्यायची गरज लागणार नाही. पण जर तू इथे आला नाहीस तर मात्र बिझनेसमध्ये तुझं फार मोठं नुकसान होईल, अशी धमकी दिल्यानंतर विराजला नाईलाजाने इथे यावं लागलं. ऑफिशियली दीप्ती आणि विराजचा डिवोर्स झाला. लवकरात लवकर न्यूझीलंडला जाऊन मल्हारला आपली पार्टनरशिपसुद्धा रद्द करायची होती. दीप्तीने सगळं लक्ष MBAच्या अभ्यासावर फोकस केलं. पालघरला आपल्या कंपनीची नवीन ब्रांच ओपन करू आणि तिथला सगळा कारभार दीप्तीने पाहावा, अशी इच्छा मल्हारने बोलून दाखवली. दीप्तीला आनंद झाला. तिचं एक स्वप्न पूर्ण होणार होतं. नवीन ब्रांचचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून समर्थपणे सगळी सूत्रं आपल्या हातात घ्यायला ती सज्ज झाली होती. प्रकरण 92. भूतकाळाची उजळणी. सुरभीला बरोबर घेऊन जावं अशी मल्हारची इच्छा होती, पण ऑफिसमधल्या आणि घरच्या काही कामांमुळे सुरभीचं तिथे त्याच्याबरोबर जाणं रद्द झालं. जवळजवळ वर्षभराने मल्हार न्यूझीलंडला परत जात होता. कितीही नाही म्हटलं तरी अनेक विचार मनात येत होते. तो पहिल्यांदा न्यूझीलंडला गेला होता तेव्हा वेगळ्या मनस्थितीत होता. तिथे तो शिकण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याच्यामधली चुणूक मीराच्या बाबांना लक्षात आली. त्यांनी त्याला कंपनीत घेतलं. त्याची हुशारी पाहून हळूहळू त्याला बिझनेस पार्टनर पण केलं. त्यात मीराची झालेली ओळख, मैत्री, प्रेम सगळं त्याला आठवलं. मीरा कशीही वागत असली तरी तिच्यासोबत काही क्षण आनंदात गेले होते. मल्हार आजारी असताना ती रात्रभर जागली होती. त्याच्या कामात हिरिरीने तिने मदत केली होती. त्याच्या यशात ती खंबीरपणे उभी राहिली होती. त्याच्या आनंदात आनंदी झाली होती. त्याच्या दुःखात दुःखी झाली होती. ती खूप वेगळी होती. ती ॲम्बिशियस होती. म्हणूनच तर करिअरसाठी, स्टँडर्डसाठी तिने आपलं प्रेम सोडलं. आपण इतक्या लवकर लग्न करू, तेही सुरभीशी, असं मीराला स्वप्नात देखील वाटलं नसावं. म्हणूनच तिला जबरदस्त धक्का बसला होता. पण स्वतः सावरल्या इतकी खंबीर ती निश्चितच होती. आता भेटल्यावर मीरा काय रिॲक्ट करेल याची थोडी धास्ती मल्हारला वाटतच होती. तिची सगळी कारस्थानं त्याला माहीत होती. पण तिने जे केलं होतं ते आपल्याला मिळवण्यासाठीच हे देखील त्याला ठाऊक होतं. आपण आपल्या आयुष्यात पुढे गेलो. मीराने सुद्धा आपल्यातला वाईटपणा सोडून आयुष्यात पुढे जायला हवं असं त्याला मनापासून वाटत होतं. पण आता त्याच्या समजावण्याने ती काही ऐकणार नव्हती. मल्हार मीराला भेटणार होता ते तिच्याशी असलेली पार्टनरशिप रद्द करायला आणि उरले सुरले सगळे संबंध तोडून टाकायला. प्रकरण 93. शेवटची भेट. मीराच्या स्वभावानुसार ती कशी रिॲक्ट होईल याची अगोदरच मल्हारने कल्पना केली होती. पण ती कितीही रागावली, चिडली, काहीही बोलली तरी आपण शांतच राहायचं असं मल्हारने ठरवलं होतं. कारण तिचं नसलं तरी कुणी एकेकाळी आपण तिच्यावर खरं प्रेम केलं होतं. तिच्या रागाला कुठेतरी आपणही जबाबदार आहोतच की, याची जाणीव त्याला होती. इतक्या दिवसांनी त्याला ऑफिसमध्ये पाहून स्टाफला आश्चर्य वाटलं. काही जुने, काही नवीन चेहरे होते. सगळ्यांना अभिवादन करत तो ऑफिसमध्ये आला. मीराच्या डॅडींची तब्येत ठीक नसते, त्यामुळे ते ऑफिसला फार येत नाहीत असं स्टाफ करून त्याला कळलं. सगळ्यांची भेट घेऊन शेवटी तो मीराच्या केबिनमध्ये नॉक करून आत गेला. तो येणार याची त्याने कल्पना देऊनच ठेवली होती. मीराने स्वतः उभं राहून त्याचं स्वागत केलं.
चेहऱ्यावर बळजबरी स्माईल देखील आणली. त्याला वाटलेलं ती चिडेल, रागवेल, पण मीरा शांत होती का फक्त शांत दिसत होती? तिच्या मनात चाललेलं वादळ तिने पचवलं होतं. कशी आहेस मीरा? मल्हारने विचारलं. ठीक. खूप थकलेली दिसतेस ग. विषय वाढवत मल्हार म्हणाला. चालायचंच. मीराने पुन्हा थोडक्यात उत्तर दिलं. तुझ्यासाठी कॉफी मागवू? मीराने विचारलं. त्याच्या परवानगीची वाट न पाहता तिने कॉफीची ऑर्डर देऊन टाकली. पार्टनरशिप ब्रेक करायला आला आहेस ना? त्यासाठी लागणारे सगळे लीगल पेपर्स तयार आहेत. तेवढे बघून घे. ड्रॉवरमधले पेपर्स काढून तिने मल्हारच्या समोर ठेवले. आणि हो, तुझ्या प्रॉफिटचा 50% सुद्धा लवकरच ट्रान्सफर करीन मी, ती म्हणाली. नो मीरा, मला काहीही नको आहे तुझ्याकडून. तेवढ्याच शांतपणे मल्हार म्हणाला. मलाही तुझं काहीच नको आहे मल्हार, मीरा पण म्हणाली. सॉरी मीरा, रिअली सॉरी. मनापासून बोलतो आहे ग. खरंच माफ कर. मल्हार असं म्हणाला आणि तेव्हा एवढा वेळ स्वतःला रोखून ठेवलेल्या मीराला राहावलं नाही. तिला रडू कोसळलं. मल्हार उठला, तिच्या बाजूला गेला, तिला शांत केलं. मीरा, झालं गेलं विसरून जाऊया ना. आय थिंक यू शुड मूव्ह ऑन. तूही पुढे जायला हवंस. तू हुशार आहेस, सुंदर आहेस. एक चांगला लाईफ पार्टनर तूही डिझर्व करतेसच की. मीरा, गो अहेड, मल्हार म्हणाला. मल्हार, सजेशन्स देणं ना खूप सोपं असतं, पण खरं प्रेम एकदाच होतं. नंतर होतो तो फक्त व्यवहार. आणि तोच व्यवहार करून मी थकले आता. एनिवेज, मी तरी प्रेम, लग्न या भानगडीत आता पडणार नाही. कारण ते सगळं मिळवता मिळवता मी खूप काही गमावलं आहे. मुख्य म्हणजे स्वतःची इंटिग्रिटी गमावली आहे. या कटकारस्थानामुळे माझी मनशांती भंग पावली आहे. माझ्याच नजरेतून मी उतरली आहे. प्रेम मिळवण्यासाठी काय काय नाही केलं मी. अगदी तुझं लग्न झाल्यानंतरसुद्धा होतील तेवढे सगळे प्रयत्न करून पाहिले. पण तरीही माझं प्रेम मला नाहीच मिळालं. कारण जे आपलं नसतं ते आपल्याला कधीच मिळत नसतं, हे पुरतं कळून चुकलं आहे मला. म्हणून तुलाही सॉरीच म्हणते मी. मग दोघे थोडा वेळ काही बोलले नाही. मीराने बोलायला सुरुवात केली. आता मला फक्त बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. या कंपनीला पुन्हा एकदा वर आणायचं आहे आणि त्यासाठीच तुझी थोडी मदत लागेल. मल्हारने मी मदत करीनच अशा अर्थाने मान हलवली. मल्हारने फाईल काढली. सगळी फाईल चाळली. मीरा, अकाउंट्समध्ये खूप लॉस दाखवतोय, पण डोंट वरी, मी काही इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवले आहेत. काही महत्त्वाचे शेअरसुद्धा घेऊन ठेवले आहेत. झालेला लॉस आपण नक्कीच रिकवर करू शकू. माझ्या ओळखीच्या बऱ्याच क्लायंटशी मी बोलून घेतले. ते पुन्हा आपली कंपनी जॉईन करतीलच. फक्त आपल्या कंपनीकडून सर्व्हिस बाकी नीट देत जा हं. मल्हार तिला सगळ्या गोष्टी नीट समजावत होता. मल्हारने मग त्याचं पेन ड्राईव्ह काढलं. त्याच्या सगळ्या बिझनेस ट्रिक्स मीराला समजावल्या. अगदी काहीही हातचं न राखता सगळं त्याने सांगून टाकलं. मीराला आश्चर्य वाटलं. मल्हारच्या हुशारीचं, त्याच्या मेहनतीचं, त्याच्या याच गुणांचं कौतुकही वाटलं. आणि या सगळ्या प्लॅनमुळे या लॉसमधून आपण निश्चितच बाहेर येऊ शकू अशी आशाही वाटली. तिने मल्हारचे मनापासून आभार मानले. थँक्यू मल्हार, खरंच थँक्यू. मल्हार हसला. कधीही मदत लागली तर फोन करत जा, असं म्हणून तो जायला निघाला. तो वळला तेव्हा मागून मीराने हाक मारली. तत्क्षणी ती उठली आणि धावली आणि त्याला घट्ट मिठी मारली. खूप खूप रडून घेतलं. अगदी शेवटचं. मल्हारही तिला प्रेमाने थोपटत राहिला. यावेळेस त्यानेही अश्रूंना रोखलं नाही. दोघांनाही माहीत होतं ही त्यांची शेवटची भेट होती. प्रकरण 94. आश्चर्य. दिवस सरत होते. पालघरच्या कंपनीची सूत्र दीप्तीने हातात घेतली होती. ती तिथे छान सेटल झाली होती. विकेंडला मात्र ती घरीच यायची. भैयासाहेबांनी टाकलेली एक मोठी जबाबदारी तिने यशस्वीपणे पार पाडली होती. पालघरला होणाऱ्या भव्य क्रिकेट सामन्यांची स्पॉन्सरशिप कंपनीने घेतली होती. त्यामुळे आपल्या कंपनीच्या ॲडव्हर्टायझिंगचं सगळं काम तिच्याकडे आलं होतं. या स्पॉन्सरशिपमध्ये जेवढा पैसा लागणार होता तेवढीच ॲडव्हर्टाइजमेंट होणार होती हे निश्चित. त्यामुळे निश्चितच कंपनीतल्या मालाची विक्री अधिक होऊन अधिक प्रॉफिट मिळेल असा भैयासाहेबांचा अंदाज होता. त्यांचा तो प्लॅन दीप्तीने व्यवस्थित एक्झिक्यूट केला होता. कंपनीची चांगली जाहिरात देखील झाली होती आणि नवीन ऑर्डर्स देखील मिळू लागल्या होत्या. तेच सेलिब्रेशन करण्यासाठी तिला आणखीन एक कारण मिळालं होतं. कधी कधी नशिबाचं काही कळत नाही. एका मागोमाग एक दुःखांचा ससेमिरा तरी मागे लागतो किंवा मग सुख तरी सोन पावलांनी आयुष्यात येत राहतात. वेगळ्याच आनंदात दीप्ती घरी येत होती. आज तिच्या लाडक्या भाचीचं बारसं होतं. हातातली बॅग खाली टाकत तिने सगळ्यांना हाका मारल्या. माँसाहेब, आबासाहेब, भैयासाहेब, आम्ही आलो आहोत. आणि सगळेजण पुढच्या क्षणाला तिच्या स्वागतासाठी बाहेर आले. या या आत्यासाहेब, तुमची भाची तुमचीच वाट पाहतेय, सुरभी म्हणाली. हो ना, आलेच मी, असं म्हणून हात पाय धुवून सुरभी लगेचच बाळाकडे झेपावली.
तिने त्या सोनपरीला आपल्या कुशीत घट्ट धरलं. काय हो, लहानपणी दीप्ती अगदी अशीच होती नाही? माँसाहेब आबासाहेबांशी बोलत होत्या. हो हो, अगदी अशीच, गोरी गोरी पान. आबासाहेबसुद्धा कौतुकाने म्हणाले. छे, काहीतरीच काय आबासाहेब, माझ्या लेकीचं नाक बघा, किती छान, माझ्यासारखं सरळ तरतरीत आहे. आणि दीप्तीचं नाक कसलं चपटं. भैयासाहेब तिला चिडवत म्हणाले. भैयासाहेबांची ती चेष्टा मस्करी ऐकून दीप्ती चिडलीच. नाकावरचा रागसुद्धा तुमच्यासारखाच घेतलाय तिने, रागाने ती म्हणाली. मग घरात हास्यकल्लोळ झाला. तिने आपल्या भाचीचं नाव सई असं ठेवलं. बाळाचे लाड कोड कौतुक होत होते. दीप्ती तर खूप खुश होती. सुरभी सारखी दीप्तीला निहाळत होती. एरवीसुद्धा ती आनंदीच असते, पण आज तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं तेज होतं. रात्री सगळी कामं आटपून बाळाला झोपवून सुरभी दीप्तीच्या खोलीत गेली. दीप्ती मोबाईलवर काहीतरी पाहत बसली. सुरभीने घसा खाकरला. यायचं का आम्ही आत, का आत्यासाहेब बिझी आहेत? थट्टेने सुरभीने विचारलं. गडबडीने दीप्तीने फोन बंद केला. या की, मालकीणबाईंना वाड्यात फिरायची परवानगी कुणाची लागते आणि कशाला लागते? दीप्तीने मग तिचा हात पकडत तिला बेडवर बसवलं. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि डोळे घट्ट बंद करून घेतले. तिच्या या वागण्याचं सुरभीला आश्चर्य वाटलं. दीपू, काय झालंय, बोलायचं का काही? सुरभीने विचारलं. हो सुरा, खूप काही बोलायचंय, खूप काही सांगायचंय, पण सुरुवात कशी करू ते कळत नाहीये. असं? तर मग आता या क्षणी जो शब्द तुझ्या मनात आहे ना, त्या शब्दानेच सुरुवात कर, सुरभी म्हणाली. समीर भेटला होता. दीप्ती असं म्हणतात सुरभी आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. काय? कुठे? कधी? सुरभीचे प्रश्न संपत नव्हते. दीप्तीने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि उठून आधी दरवाजा बंद करून घेतला. सांगते बाई, सगळं सांगते, पण आधी मला श्वास तर घेऊ दे, दीप्ती म्हणाली. सुरभीच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य जराही कमी झालं नव्हतं. दीप्ती कधी सांगायला सुरुवात करते असं तिला झालं होतं. सुरा, आता या क्रिकेट टुर्नामेंटची स्पॉन्सरशिप आपल्या कंपनीकडे होती, तुला तर माहिती आहे ना. त्याच कार्यक्रमाची प्रमुख अध्यक्ष म्हणून मलाच बोलावलं गेलं होतं. तिथे अनेक टीम खेळायला आल्या होत्या. तिथे समीरही त्यांच्या कंपनीमार्फत खेळायला आला होता. तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं गं. पण जेव्हा मॅन ऑफ द मॅचसाठी नाव पुकारलं गेलं, समीर बल्लाळ, तेव्हा अचानक माझी नजर वर गेली आणि मी पाहिलं समीर पायऱ्या चढून वर येत होता. आम्हा दोघांची नजरानजर झाली आणि आम्ही एकमेकांकडे पाहतच राहिलो. त्यावेळेस इतकं ऑकवर्ड झालं म्हणून सांगू, कारण सगळ्यांच्या नजरा आमच्यावरच खिळल्या होत्या. शेजारी कोणीतरी म्हणालं, मॅडम बक्षीस देताय ना. त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर तो माझ्यासाठी थांबला होता. मलाही त्याला भेटायचंच होतं गं. आम्ही जवळच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. समीर खूप बदलला आहे, पण अजूनही त्याने क्रिकेटची आवड जपली आहे हं. त्यामुळे एकदम फिट आहेत साहेब. पण कॉलेजमधला अल्लड समीर आता नाही राहिला. खूप मॅच्युअर्ड झाला आहे. त्याच्या कंपनीत डिपार्टमेंटल हेड म्हणून काम करतो. त्याच्या आईसुद्धा बँगलोरला शिफ्ट झाल्या. त्यानंतर आमच्या खूप गप्पा झाल्या. तुझी आवर्जून चौकशीसुद्धा केली त्याने. 2 दिवस त्याचा स्टे पालघरलाच होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा भेटलो. क्रिकेटबद्दल बोललो, पुस्तकांबद्दल बोललो. मी केलेल्या नवीन कविता त्याला ऐकून दाखवल्या. 2 दिवस खूप मजेत आणि आनंदात गेले गं. एकूण जे सगळं घडलं त्याबद्दल त्याला देखील वाईट वाटत होतं. मुख्य म्हणजे मीराने त्याच्याकडून लिहून घेतलेली ती चिठ्ठी तिला दिल्याचा त्याला फार पश्चाताप होत होता. पण सुदैवाने तुझ्यावर काही संकट ओढवलं नाही, ते ऐकल्यानंतर मात्र त्याला जरा बरं वाटलं. कुठेतरी त्याच्यामुळे माझं मन दुखलं गेलं याचंही त्याला वाईट वाटत होतं. निघताना आम्ही दोघं खूप इमोशनल झालो. त्याचा निरोप घेऊन मी गाडीत बसणार तेव्हा तो पुन्हा मागे वळून जवळ आला. धावतच आला आणि म्हणाला, दीप्ती थांब ना, जरा बोलायचं होतं. आपण आपल्या नात्याला पुन्हा एक नवीन संधी देऊन पाहूया. एकदा प्रेमात पडून बघूया का? लग्न करूया का? त्या क्षणी मी काहीच बोलू शकले नाही. विचार करून कळवते असं म्हटलं, पण खरंच सांगते सुरा, अगदी त्याच क्षणी मला वाटलं होतं, का नाही? सुरभी, एक काळ असा होता की याच नात्याच्या सुखाच्या या फुलपाखरामागे मी वेड्यासारखी धावत होते. काही करून ते नातं मला हवंच होतं आणि नशीब मात्र हुलकावणी देत होतं. परिस्थितीमुळे मग जेव्हा या नात्याचा विचार सोडूनच दिला, तेव्हा ध्यानी मनी नसतानाही तेच सुख अलगद खांद्यावर येऊन बसलं. सगळा विचार करून मी त्याला पुन्हा फोन केला. त्याच्या कंपनीची माहिती घेतली, त्याची पोस्ट, त्याचा पगार सगळं विचारून घेतलं. त्याने तिथे चांगला फ्लॅटसुद्धा घेतला आहे हे सुद्धा मला समजलं. आपल्या इतकी नसली तरी आता त्याची परिस्थिती खूप चांगली आहे. आणि खरं सांगू का सुरा, लहानपणापासून मी श्रीमंतीतच वाढले. पैशाचा फार मोह नाही मला. जे सुख पाहायचं होतं ते सगळं पाहून झालं आहे माझं. आता मला खरं जीवन जगायचं आहे, मोकळेपणाने. ते 2 दिवस मी इतकी आनंदात होते ना की काय सांगू.
आम्ही आमच्या आवडत्या विषयांवर गप्पा मारल्या. जवळच्या गार्डनमध्ये फिरलो, निरनिराळी फुलं पाहिली. समीर बरोबर असताना त्या दिवशीचा सूर्यास्तसुद्धा खूप वेगळा वाटला. असं वाटत होतं की हे क्षण संपूच नयेत. मला वाटतं माझ्या आयुष्यात योग्य व्यक्ती आणि योग्य वेळ आली आहे. मी समीरशी लग्न करायचा निर्णय घेतलाय, दीप्तीने ठामपणे सांगितलं. सुरभीला खूप आनंद झाला. तिने दीप्तीला जवळ घेतलं. तुझ्या वाटेचं सुख तुला भरभरून मिळू दे दीपू, आणि समीरला पण. आयुष्यात तुम्ही दोघांनी पुढे जायलाच हवं. नात्याला पुन्हा एक चान्स द्यायलाच हवा. हो हो, एक चान्सही आणि एक नवीन नावही, सुरभी म्हणाली. पण सुरा, एक अडचण आहे गं, दीप्ती म्हणाली. आता कसली अडचण? एवढ्या मोठ्या अडचणी दूर झाल्या आहेत. आता छोट्या मोठ्या अडचणी आपण चुटकीसरशी पार करू. तू फक्त अडचण सांग गं, बघ कशी चुटकीत सॉल्व्ह करते मी, सुरभी कॉन्फिडेंटली बोलली. मग भैयासाहेबांशी बोलशील ना तू? दीप्ती असं म्हणतात सुरभीच्या पायाखालची जमीन सरकली. मी आणि यांच्याशी? तेही समीरबद्दल? आय मीन समीर आणि तुझ्याबद्दल? नाही गं दीपू, एक वेळ 10व्या मजल्यावरून उडी मारायचं दिव्य करीन, पण यांच्यासमोर हे सगळं बोलायची माझी हिंमतच होणार नाही. नाही गं बाई, हे काही सांगू नकोस मला. हे समोर जरी आले ना तरी भीतीने गाळण उडते माझी. अगं समोर तरी कशाला यायला हवेत? त्यांचा नुसता आवाज जरी ऐकला तरी अजूनही क्षणभरासाठी का होईना काळजाचा ठोका चुकतोच माझा. सुरभी एवढं बोलली तोच बाहेरून मल्हारचा आवाज आला. सुरभी! दरवाजाबाहेर मल्हारच उभा होता. सुरभी पटकन उठली. तिने दरवाजा उघडला. समोर साक्षात पतिदेवच उभे होते. तुम्ही आणि इथे? ती पटकन बोलून गेली. हो, हे घरही माझं आहे आणि समोर असलेली बायकोसुद्धा माझीच आहे. तुला न्यायलाच आलो होतो. पिल्लू उठली आहे, रडत होती. मी घेतलं थोडा वेळ. सध्या मासाहेबांकडे देऊन आलो आहे. चल लवकर. आणि काय गं, दरवाजा लावून कसली खलबतं करत असता? काय सिक्रेट्स असतात एवढी तुमची? काय गं सुरभी, काय विचारतोय आम्ही? मल्हारने विचारलं. सुरभी शांतच उभी होती. काय गं दीपू, काय चाललं होतं? मल्हारने करड्या आवाजात दीप्तीलाही विचारलं. तेव्हा मात्र सुरभी आणि दीप्ती एकमेकींकडे पाहत राहिल्या. प्रकरण 95. दीप्तीची रिक्वेस्ट. सुरा, उद्याच मला निघायचंय. आजच्या दिवसात भैयासाहेबांची तुला बोलायलाच हवं. एरवी कोणताही विषय असता तर मी बोलले असते गं, पण माझ्याच लग्नाचं मी माझ्याच तोंडाने कसं बोलू सांग पाहू, वैतागत दीप्ती म्हणाली. दीपू, तुझं सगळं म्हणणं कळतंय मला. तू नाहीच बोलू शकणार. तू बोललेलं बरं देखील दिसणार नाही. आणि माझ्या सगळ्या कठीण प्रसंगात अगदी हे माझ्या विरुद्ध ठाकले असतानाही तू माझ्याबरोबर होतीस, हे विसरून कसं चालेल? तू मला नेहमी साथ दिली आहेस. कित्येक वेळा माझ्यासाठी यांच्याशी भांडली पण आहेस. त्यातलं मी काहीही विसरले नाही अगं. तुझ्यासाठी उपास तापासापासून अगदी कोणतेही अग्निदिव्य करायला मी हसत मुखाने तयार झाले असते. पण यांच्याशी बोलायचं, तेही या विषयावर, कसं जमवू? सुरभी म्हणाली. नकोच जमवूस. तुझी मैत्रीण, तुझी नणंद आयुष्यभर अशीच राहील याच घरात. मग तर चालेल ना तुला? रागाने दीप्ती म्हणाली. दीपूशी ग, काहीतरीच काय बोलतेस? मी असं करू का? मी मासाहेबांशी बोलू का? सुरभी म्हणाली. ते तर मी पण करू शकले असते, पण मासाहेब काय, शेवटी भैयासाहेबांनाच सांगणार. त्यांची परवानगी मिळाली ना की सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतील. आता मी तुला शेवटचं विचारते हं, आजच्या दिवसात तू भैयासाहेबांशी बोलणार आहेस की नाहीस? बोल ना गं सुरा, प्लीज. असं काय करतेस? दीपूच्या चेहऱ्याकडे पाहून मग सुरभीच म्हणाली. बरं बाई, आजच्या दिवसात बोलते यांच्याशी. मग तर झालं. दीप्तीने मग तिला घट्ट मिठी मारली. प्रकरण 96. सुरभीची त्रेधा. संध्याकाळी मल्हार घरी आला तेव्हा सुरभी सारखी आतबाहेर करत होती. मल्हार पेपर वाचत बसला होता. अहो, तुमच्यासाठी चहा आणू का? सुरभीने बोटांची चुळबुळ करत मल्हारला विचारलं. त्याने समोरच्या घड्याळाकडे पाहिलं. यावेळेस? मग सुरभीनेही घड्याळाकडे पाहिलं. 8 वाजले आहेत. नाही नाही, यावेळेस कोणी चहा पितं का? मग सरबत तरी आणू का? तिने विचारलं. नको ग, मला नको आहे. मल्हारने पुन्हा आपली मान पेपरात घुसवली. अहो, असं काय करताय? पन्ह तरी घ्या ना, वैतागत सुरभी म्हणाली. कशाला पण? नको मला काही. आता जेवणाची वेळ झाली आहे की नाही? थोड्या वेळाने जेवून घेईन. आणि तू तरी माझी सरबराई करायला कशाला बसली आहेस इथे? तुला दुसरी कोणती कामं नाहीत का? मल्हार वैतागत म्हणाला. काही झालं तरी आपल्याला दीप्ती आणि समीरबद्दल यांच्याशी आत्ता बोलायचंच आहे, असं मनातल्या मनात समजावत सुरभी पुढचं वाक्य बोलून गेली. नाही ना, सध्या हेच महत्त्वाचं काम आहे आणि आजच्या आजच ते झालं पाहिजे. कोणतं महत्त्वाचं काम? मला सरबत देण्याचं? मल्हारने विचारलं. सरबत देण्याचं नाही हो, सल्ला देण्याचं. सुरभी आणखीनच गोंधळली. सल्ला?
कसला? हातातला पेपर बाजूला ठेवत मल्हारने मग हाताची घडी घातली आणि आपली नजर सुरभीकडे स्थिरावली. हां, बोल, कसला सल्ला द्यायचा आहे मला? सुरभीला त्याच्या धारदार नजरेची भीती वाटली. सल्ला असं नाही हो, जरा सुचवायचं होतं. तिचा स्वर जरा जास्तच नरमला. सुरभी, सरबत, सल्ला, सूचना ही तुझी सची बाराखडी संपली असेल ना, तर जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. माझा पेशन्स संपत चाललाय. मल्हार असं म्हणताच सुरभीने दीर्घ श्वास घेतला. मला वाटतं आपण दीप्तीच्या लग्नाचं आता बघायला हवं, ती पटकन बोलून गेली. आपण? ते कसं? त्याने विचारलं. आपण म्हणजे अगदी आपण नाही हो. आणि बघणारे करणारे आपण कोण? करणारा करता करविता तो परमेश्वरच असतो. सगळी चक्र तोच फिरवत असतो, नाही का हो? हळूहळू ती पार्श्वभूमी तयार करत होती. हां, बरं मग? मल्हारने विचारलं. मग काय? मग असं की कधी कधी पडद्यामागचा सूत्रधार अचानक समोर येतो. म्हणजे परमेश्वरच तो समोर आणतो आणि आपल्याला सांगतो की बाबा, हीच ती व्यक्ती आणि हीच ती योग्य वेळ. हळूहळू का होईना सुरभी एक एक पायरी वर चढत होती. अच्छा, परमेश्वर सांगतो, हीच ती व्यक्ती आणि हीच ती वेळ. कसं सांगतो? मल्हारने विचारलं. अहो, सांगतो म्हणजे तसं सांगत नाही, आपल्या मनात असा विचार आणून देतो. कोणता विचार? मल्हारने विचारलं. सुरभी अजूनही आडून आडूनच सांगत होती. अहो हेच की हीच व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे. कोणती व्यक्ती? मल्हारने विचारलं. समीर. पटकन सुरभी बोलून गेली आणि मल्हार खाडकन उभा राहिला. काय म्हणालीस? पुन्हा बोल. आपण बोलताना नक्कीच काहीतरी चूक केली असं वाटून सुरभी आणखीनच घाबरली. मग मात्र मागचा पुढचा कसलाही विचार न करता तिने सरळ बोलून टाकलं. दीप्ती आणि समीरला एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे. प्रकरण 97 अग्निदिव्य. मल्हार तडक उठून दीप्तीच्या रूममध्ये गेला. मागोमाग धावत सुरभीसुद्धा गेली. मल्हारने दरवाजा आड करून घेतला. सुरभीने भैयासाहेबांना बहुतेक सगळं सांगितलं आहे हे लक्षात यायला दीप्तीला वेळ लागला नाही. दीपू, सुरभी काय सांगते ते खरं आहे? दीप्ती काही बोलली नाही. मान खाली घालून उभी राहिली. दीपू, काय विचारतोय आम्ही? हे सगळं खरं आहे का? मल्हारने तिच्या खांद्यावर हात ठेवला. बोल दीपू, सगळं खरं सांग. दीप्तीने भैयासाहेबांना घट्ट मिठी मारली. सगळा घडलेला प्रसंग सांगितला. भैयासाहेब, समीर खूप चांगला आहे. मुख्य म्हणजे आमचे विचार वेवलेंथ एकमेकांशी जुळतात. आम्हाला एकमेकांबरोबर लग्न करायचे आहे. काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा आम्ही समीरशी लग्न करायचा निर्णय घेतला होता तेव्हा तो भावनेच्या आहारी जाऊन घेतला होता. त्यात कुठेच प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट नव्हता. पण आता परिस्थितीचे टक्के टोणपे खाऊन आम्हीही कणखर झालो आहोत. काय भलं काय बुरं आम्हालाही कळू लागलं आहे. श्रीमंतीचा सोस आम्हाला कधीच नव्हता. आम्ही ती खूप उपभोगली आहे. आम्हाला फक्त चांगला साथीदार हवा आहे आणि ती कमी समीर निश्चितच भरून काढेल याची आम्हाला खात्री वाटते. तुम्ही एकदा त्याला भेटा ना प्लीज. अजूनही आम्ही तुमच्या शब्दाबार नाही, पण एक निश्चितपणे सांगू शकतो की यावेळेस आम्ही काहीही गैर करत नाही. तिचं बोलणं ऐकून भैयासाहेबांनी तिला आपल्या मिठीत घेतलं. तुला एवढी खात्री वाटते ना? मग ठीक. तुझं सुख तेच आमचं सुख. आम्ही लगेचच समीर आणि त्याच्या घरच्यांशी भेटून घेऊ. ठीक आहे? दीप्ती आणि सुरभी दोघींना खूप आनंद झाला. मल्हार घाईघाईने बाहेर पडला. मागून सुरभीने विचारलं, अहो, आता यावेळेस कुठे निघालात? जरा येतो ना, परमेश्वराला भेटून येतो. त्याने जी चक्र फिरवली आहेत ना ती आता थांबवायला सांगतो. चालेल? तोपर्यंत जेवणाची पानं घ्या आपण. त्याच्या या बोलण्यावर सुरभीने स्वतःची जीभ चावली. एका मोठ्या अगदी दिव्यातून सुखरूपपणे ती बाहेर पडली होती. प्रकरण 98 चौकोन. मल्हारने ही गोष्ट मासाहेबांच्या आबासाहेबांच्या कानावर घातली. दोघांनाही खूप आनंद झाला. मल्हार, आमचं जे काही आहे ते तुम्हा दोघांचंच आहे. आपल्याला मुलगा श्रीमंत नसला तरी चालेल, पण तो समजूतदार हवा. दीप्तीवर प्रेम करणारा हवा. तिला आयुष्यभर जपणारा हवा. आधीच्या प्रसंगाने तिचं मन पोळलंय. हळूवारपणे तिच्या मनावर भावनांवर फुंकर घालणारा हवा. समीरला आपण ओळखतो. चांगला मुलगा आहे. लवकरात लवकर आपण तरी तिथे जाऊ किंवा त्यांना तरी इथे बोलावून घ्या. आबासाहेब म्हणाले. मासाहेबांना पण खूप आनंद झाला. त्यानंतर भराभर पावलं उचलली गेली. मल्हारने समीरला भेटून समेट घडवून आणली. त्याने समीरला वाड्यावर यायचं निमंत्रण दिलं. समीर त्याच्या आईसोबत 2 दिवसांकरता गावात आला. वाड्यावर जाताना त्याला जरा वेगळंच वाटत होतं. याआधी दीप्तीचा मित्र म्हणून तो वाड्यावर आला होता, पण आता या घरचा होणारा जावई म्हणून तो वाड्यात प्रवेश करत होता.
वाड्याच्या जावयाचं व्हायला हवं तसंच भव्य दिव्य स्वागत झालं. समीर मासाहेबांना, आबासाहेबांना, भैयासाहेबांना भेटला. सुरभी आणि तिच्या परीला पाहून त्याला मनापासून बरं वाटलं. लग्नाची बोलणी फक्त फॉर्मॅलिटी होती. सहजपणे ती पार झाली. भरपूर सारे फोटो घेतले गेले. बाकी मोठी मंडळी घरात बसून चर्चा करत होती. दीप्ती आणि समीर लॉनमध्ये गप्पा मारत होते. दीप्ती बाहेरूनच सुरभीला बोलवत होती, ए सुरा, ये ना ग बाहेर, किती साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, ये बाहेर. पण सुरभीला अगदी अवघडल्यासारखं झालं होतं. आपल्या जवळच्या मित्रांची गप्पा तर मारायच्या होत्या, पण आता नातं बदललं होतं. समीर असल्यामुळे तिथे जाणं तिला बरोबर वाटत नव्हतं. मागून मल्हार ते सगळं पाहत होता. जा की ग, तुम्ही तिघं मित्र बऱ्याच दिवसांनी भेटताय. जा, मोकळेपणाने गप्पा मार. पिलूला माझ्याकडे दे. तिच्या खांद्यावर हात ठेवत मल्हार म्हणाला. ती कावरी बावरी झाली. काय बोलावं तिला कळेना. मल्हारने मग तिचा हात पकडला. तिच्याबरोबर बाहेर आला. या, तुम्हा तिघा मित्रांचे फोटो काढूया. दीपू, अगदी कॉलेजच्या पिकनिकच्या वेळेस काढला होता ना, तशीच पोज घ्या. त्याने सुरभीकडे पाहिलं आणि डोळ्यानेच अलगद पापणी मिचकावत ऑल ओके असं म्हटलं. सुरभी मग पुढे गेली. मध्ये समीर आणि दोन्ही बाजूला या दोघी. असाच तो तिघांचा कॉलेजच्या पिकनिकचा फोटो पुन्हा एकदा क्लिक झाला. मल्हार पिलूला घेऊन आत आला. प्रकरण 99. समीर सुरभीचं बोलणं. समीर, खूप अभिनंदन. भेटून खूप आनंद झाला. आता दोघंजण मिळून आनंदाने संसार करा. सुरभी म्हणाली. तुलाही इतक्या वर्षांनी पाहून छान वाटलं सुरभी. पिलूही फार गोड आहे. एकदा सगळ्यांनीच बँगलोरला या, समीर म्हणाला. त्यानंतर मग तिघांच्या खूप गप्पा झाल्या. सोयरीक जुळली होती. एवढ्या वर्षात खूप उलथापालथ झाली होती. काड्यांची अदलाबदलही झाली होती आणि शेवटी नियतीने जुळवलेल्या 4 काड्यांचा चौकोन तयार झाला होता. थाटामाटाने दीप्ती आणि समीरचं लग्न पार पडलं. दीप्ती दिमाखाने सासरी गेली. पालघरची कंपनी मल्हारने दीप्ती आणि समीरच्या नावे करून द्यायचं ठरवलं, पण समीरने नम्रपणे नकार दिला. भैयासाहेब, आम्हाला संपत्तीची नाही, तुमच्या आशीर्वादाची, पाठिंब्याची गरज आहे. मलाही काहीतरी करून दाखवायचं आहे. हळूहळू का होईना, एक दिवस मीही स्वतःचा बिझनेस उभा करीन. तुमच्या फक्त शुभेच्छा द्या. दीप्तीला सुद्धा तेच हवं होतं. समीरबरोबर तिला मानाने संसार करायचा होता. लग्न करून तीही त्याच्याबरोबर बँगलोरला निघून गेली. प्रकरण 100. रंगपंचमी. दिवस सरत होते. नात्यांमधली आपुलकी, गोडवा वाढत होता. मल्हारने होळीची तयारी सुरू केली. सगळेजण एकत्र आले होते. मनातला आणि नात्यातला सगळा कडवटपणा होलिका दहनाबरोबर जाळून टाकला. धुळवटची तयारी सुरू झाली. बाहेर अंगणात मासाहेबांनी रंगांच्या थाळ्या तयार करून ठेवल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे गावकरी येऊन शुभेच्छा देऊन गेले. आबासाहेबांनी त्यांना रंग लावले. दीप्ती, समीर, सुरभी छोट्या पिल्लूला घेऊन मस्त होळी खेळत होते. आयुष्यात सगळेच पुढे गेले होते. काही नाती तुटली होती, काही नव्याने जुळली होती, काही तर मागेच पडली होती, अगदी कायमची. त्याने मोबाईल उघडला आणि मीराचा मेसेज पाहिला. तिला इन्क्रेडिबल बिझनेस वुमन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता. डब घाईला आलेला बिझनेस तिने खूप हुशारीने, मेहनतीने पुन्हा वर आणला होता. मल्हारला तिचं विशेष कौतुक वाटलं, अभिमान वाटला. तिने तिचा मार्ग निवडला आणि अतिशय उत्तमरित्या त्यात पुढे गेली, ही आनंदाचीच बाब होती. काही नाती विसरता येत नाहीत. ती विसरण्याचा अट्टाहास पण करू नये. फक्त ती जशी आहेत तशीच स्वीकारावीत. ती जपावीत अगदी मनापासून. नात्याला लेबल लावतो ना, तिथे आपलं चुकतं. आपण ठरवलेलंच नाव त्या नात्याला द्यायचं, हा हट्ट कधी धरूच नये. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं. नाती सगळीच चांगली असतात. आपण त्यांना आपल्याला हवं असलेलं लेबल देतो आणि मग नात्यांना जखडून टाकायचा प्रयत्न करतो. कधी मैत्रीचं, कधी प्रेमाचं, कधी नवरा बायकोचं. पण जे नाव आपल्याला द्यायचं असतं ते द्यायच्या नादात नातं कुठेतरी हरवून बसतं. आपलं मीराशी एक नातं होतं. त्याला नाव देण्याचा अट्टाहास केला आणि ते नातं तुटलं. समीर सुरभीचं एक नातं होतं, तेही असंच सुटलं. दीप्तीने एकतर्फी नातं बांधायचा प्रयत्न केला, तेही चुकलंच. मग सगळ्या काड्या विखुरल्या गेल्या. पुन्हा एक वेगळी आकृती तयार झाली आणि नियतीच्या मनात असल्याप्रमाणे नात्यांची एक छान रांगोळी तयार झाली. आणि मग त्यात प्रेमाचे, आदराचे, विश्वासाचे, आपुलकीचे रंग आपोआपच भरले गेले. मल्हार शांतपणे सगळ्यांना पाहत होता. त्याच्या हृदयाच्या जवळ असलेली सगळी नाती त्याच्यासमोर होती, आनंदात होती. सुरभी आणि त्याचं घट्ट विश्वासाचं नातं, सुरभीचं आणि मासाहेबांचं एक जिव्हाळ्याचं नातं, दीपू सुरभीचं अतूट मैत्रीचं नातं, समीर, दीप्ती, सुरभी यांच्यातल्या निखळ मैत्रीचं नातं, आपलं आणि मीराचं विरहाचं नातं, अगदी मीराचं स्वतःशी असलेलं एक विलक्षण नातं. त्या नात्यामुळेच
कदाचित तिने स्वतःला भक्कमपणे सावरलं आणि आयुष्यात ती पुढे गेली. कितीही सुंदर रंगीबेरंगी नाती, पण आता कोणतंच नातं त्याला सुटू द्यायचं नव्हतं. सगळी नाती जपायची होती. एक गोष्ट त्याला निश्चितच कळली होती, नात्याला नाव देण्याचा अट्टहास न करता नात्यातला गोडवा जपायचा. नातं जोडायचं, त्याला जपायचं, विखुरलेलं पुन्हा सावरायचं आणि सावरलेलं कायमचं सांभाळायचं. आणि एखादं नातं सुटलं, तुटलं तर त्याचाही आदरच करायचा. त्याने मीराचा मेसेज पुन्हा पाहिला. दिमाखात पुरस्कार घेताना तिचा तो फोटो पुन्हा एकदा त्याने अभिमानाने न्याहाळला. मग त्यावर त्याने रिप्लाय केला, प्रिय मीरा, तुझ्या आयुष्यातले सारे अनिष्ट होलिके जळून जावेत आणि यशाच्या, उत्कर्षाच्या, आनंदाच्या रंगांची रंगपंचमी तुझ्या आयुष्यात सदैव बहरत राहावी ही मनापासून सदिच्छा. फ्रॉम मल्हार अँड सुरभी. मेसेज पाठवून त्याला हलकं वाटलं, मोकळं वाटलं. तो स्वतःशीच हसला. त्याची सुरभी त्याला रंग खेळण्यासाठी बोलवत होती. तो उठला, सुरभीला रंग लावला. धुळवड संपली तरी यांच्या नात्याची ही रंगपंचमी आता कधीही संपणार नव्हती, सरणार नव्हती. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.